हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। आज आपण एक महाराष्ट्रीयन लुक करत आहे। आता मी सीटीएम केलेला आहे। क्लिन्झिंग टोनर मॉइश्चरायझर नंतर आपण प्रायमर यूज करूया। प्रायमर नंतर आता आपल्याला फेसचं करेक्शन करायचे, जे आपले अंडर आयचे इथे डार्क सर्कल आहे, माउथ एरियाचे इथे डार्क सर्कल आहे, त्याला कव्हर करण्यासाठी मी रिकोडची पॅलेट यूज करत आहे। कलर करेक्शन नंतर हे गॉर्जियस गर्लचं आपल्याकडे लिक्विड कन्सिलर आहे। थोडंसं जो आपण कलर करेक्शन केलं होतं ते कलर कट करण्यासाठी आपण लिक्विड कन्सिलर यूज करतो। कलर करेक्शन नंतर आता आपल्याला फाउंडेशन यूज करायचं आहे। माझ्याकडे रिकोडचा हा शेड आहे मद्रास, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 ड्रॉप हे रिकोडचाच मेकअप मिक्सचर आहे, ते मी मिक्स करते। तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग तुम्हाला फाउंडेशनची क्वांटिटी घ्यायची आहे। आणि हे रिकोडचा मेकअप मिक्सचर आहे, ह्याच्यामध्ये मी टाकते। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला फाउंडेशन अप्लाय करून घ्यायचंय। रिकोडचे हे फुल कव्हरेज फाउंडेशन आहे। तुम्ही बघू शकता माझा हाफ फेस विदाउट फाउंडेशन। पूर्ण फेसवर आणि नेकवर पण आपल्याला ऍप्लिकेशन करून घ्यायचे, नाहीतर आपली नेक वेगळी दिसेल आणि आपला फेस वेगळा दिसेल। फाउंडेशनचं ब्लेंडिंग व्यवस्थित पाहिजे, नाहीतर मग आपल्या फेसवर क्रीज लाईन येतात आणि मेकअप नंतर त्या मग पूर्ण शो होतात। फाउंडेशन नंतर आपल्याला आता फेस हायलाइटिंगसाठी आपल्याला ना लिक्विड कन्सिलर यूज करायचं आहे। माझ्याकडे हे गॉर्जियस गर्लचं कन्सिलर आहे, ते मी यूज करते। याला प्रॉपर जाग्यावर ब्लेंडिंग करून घ्यायचंय। फेस हायलाइटिंग नंतर आता आपल्याला फेसचं कटिंग करून घ्यायचंय, त्याने आपला फेस थोडा शार्प दिसतो। त्याच्यासाठी मी ही रिकोडच्याच पॅलेटमधून एक थोडा लाईट शेड घेऊन फेस कटिंग करते। ज्याला डबल चिन असेल त्यांच्यासाठी हे आपल्याला जॉ लाईनवर पण करून घ्यायचं। फेस कटिंग नंतर आपल्याला ब्लश लावून घ्यायचंय।
व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त दिसत असेल, बट ते जास्त नाही आहे. जोपर्यंत आपला मेकअप पूर्ण सेट होतो तोपर्यंत ब्लश पण कमी होऊन जातो. ब्लश नंतर आता रिकोडच्या पावडरने आपल्याला मेकअप सेट करायचा आहे. तुम्ही कुठली मॅट मध्ये सेटिंग पावडर घेऊ शकता, लूज पावडरने पण सेट करू शकता बेस. जे क्रीम प्रोडक्ट आहेत ते सगळ्यात आधी आपल्याला यूज करून घ्यायचे आहेत पूर्ण, आणि त्याच्यानंतर आपल्याला पावडर प्रोडक्ट यूज करायचे आहेत. पावडर सेट केल्यानंतर जी एक्सेस पावडर आहे ती आपल्याला ब्रशच्या हेल्पने रिमूव्ह करायची आहे. आता आपला बेस पूर्ण रेडी आहे. आता आपल्याला आय मेकअप करायचा आहे. सगळ्यात आधी आपण आयब्रो सेट करून घेऊया. ब्राऊन किंवा ब्लॅक आय शॅडोने तुम्ही सेट करू शकता, किंवा दोन्ही मिक्स करून पण करू शकता. तुमचे आयब्रो जर जास्त डार्क असेल तर लाईट कलरने सेट करा. आता आपण आय मेकअप स्टार्ट करूया. आईच्या दोन्ही इनर कॉर्नर मध्ये मी थोडंसं आपल्या हायलायटर ऍप्लिकेशन करून घेतलंय, तुम्ही बघू शकता. आपण आय मेकअप स्टार्ट करूया. आय शॅडो व्यवस्थित ब्लेंडिंग झालं पाहिजे, तिथे क्रीज लाईन नाही राहिली पाहिजे. साईडला व्यवस्थित चेक करायचं आहे, कुठे लाईट कुठे डार्क असं राहिलं नाही पाहिजे. सिंपल आय मेकअप केलंय मी.
आय मेकअप नंतर आता रिकोडचं मी काजल यूज करते. आय शॅडो ॲप्लिकेशन नंतर आता मी रिकोडची ही काजळ पेन्सिल यूज करते. आता आपला आय मेकअप पूर्ण कंप्लीट आहे. लॅशेस लावायची बाकी आहे, तुम्ही लिपस्टिक नंतर लावेल. आता मी लिपस्टिक यूज करते. माझ्याकडे इनसाइडचा हा 21 नंबरचा शेड आहे. आपला पूर्ण बेस आय मेकअप पूर्ण कंप्लीट आहे. तर मी रिकोडचा हे मेकअप फिक्सर यूज करते. आता मी रिकोडचं हायलायटर यूज करते. मेकअप फिक्सर नंतर हायलायटर यूज केलं ना, थोडंसं ते अजून जास्त शाईन करतं. आता आयलॅशेसचं ॲप्लिकेशन करून घेते. आपला बाकीचा पूर्ण मेकअप कंप्लीट आहे.